जे विद्यार्थी OBC, SBC आणि VJNT या प्रवर्गामध्ये मोडतात तसेच सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत MSTCT, JEE आणि NEET 2025-27 बॅचच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत मोफत टॅब आणि 6 GB डेटा प्रतिदिवस देण्यात येणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत। तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे, कोणकोणते कागदपत्र लागतात, तसेच निवड प्रक्रिया कशी आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर ऑनलाईन अर्ज तुम्ही मोबाईलमधून सुद्धा भरू शकता। मोबाईलमधून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी क्रोम ब्राउझरचा वापर करा आणि सर्वप्रथम गुगलवर सर्च करा महाज्योती। सर्च केल्यानंतर बघा इथं पहिली वेबसाईट आहे महाज्योती ज्ञानदीप समतेचा, ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। आता वेबसाईट उघडल्यावर बघा इथं नोटीस बोर्ड असा एक ऑप्शन दिलेला आहे। या नोटीस बोर्डवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। इथं एक नोटीस बोर्डमध्ये नोटिफिकेशन येत जातात, तर तुम्हाला इथपर्यंत यायचं बघा। ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE NEET MSTCT ट्रेनिंग 2025-27 याच्यासमोर बघा एक क्लिक हेअर एक ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा हे इथून आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे। तर हे वेबसाईट तुम्हाला सापडली नाही तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून क्लिक करून तुम्ही सुद्धा जाऊ शकता। तर याच्यामध्ये बघा एक परिपत्रक दिलेलं आहे आणि खाली रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे। तर यामध्ये आपण एक परिपत्रक पाहणार आहोत आधी। तर पहा, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच OBC, SBC आणि VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत JEE NEET MSTCT बॅच 2025-27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB डेटा प्रतिदिवस इंटरनेट डेटासुद्धा पुरवण्यात येईल। तर पहा या योजनेसाठी काय पात्रता आहे, त्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी म्हणजे रहिवासी असावा। दुसरा आहे विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा, म्हणजेच SBC, VJNT आणि OBC या प्रवर्गामधील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा, म्हणजेच विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, तो नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडला पाहिजे। त्याच्यानंतर सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील, म्हणजे जे विद्यार्थी 2025 मध्ये इयत्ता पास झालेले आहेत तेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, म्हणजे विद्यार्थ्यांना सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं असावं। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ते कागदपत्र बरोबर अपलोड करायचे आहे। त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल, म्हणजे तुमची निवड प्रक्रिया तुमच्या 10वीच्या प्राप्त गुणानुसार आणि तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये मोडतात त्या सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। तर यानंतर बघा अर्ज करण्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्र आपल्याला लागतात। तर आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड पाहिजे, समोर आली मागली बाजू म्हणजे दोन्ही साईडने। त्याच्यानंतर रहिवासी दाखला, म्हणजे तिथं आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्राचे द्यायचं आहे। त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट। त्याच्यानंतर बघा व्हॅलिड नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे। त्याच्यानंतर इयत्ता 10वीची गुणपत्रिका। त्याच्यानंतर इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती, म्हणजेच तुम्ही 11वी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेली प्रवेश पावती आणि बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी दिव्यांग किंवा अपंग असल्यास दाखला जोडणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर अनाथ असल्यास त्याचा सुद्धा दाखला द्यावा लागेल। तर यामध्ये बघा कॅटेगरीनुसार आरक्षण किती टक्के आरक्षण आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे। OBC साठी बघा 59% आहे, म्हणजेच 59% आहे। त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी 10%, NTB म्हणजे भटक्या जमाती ब साठी 8%, NTC साठी 11% आहे, NTD साठी 6% आणि SBC साठी 6%। त्याच्यानंतर बघा समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहेत। समांतर आरक्षणमध्ये प्रवर्गानिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, अपंगासाठी 4% जागा आरक्षित आहेत आणि अनाथासाठी 1% जागा आरक्षित आहे।
तर बघा यासाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचा इथं वेबसाईट पुन्हा एकदा दिलेली आहे. तर इथं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CT बॅच 2025-27 ट्रेनिंग यावर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षीकृत म्हणजे तुमची त्याच्यावर स्वाक्षरी करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून आपल्याला इथं जोडायची आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाच्या शर्ती व अटी. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक सध्या 31/5/2025 पर्यंत आहे. त्याच्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त केलेला अर्जचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर बघा जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहील. त्यानंतर बघा कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक इथं दिलेला आहे. इथं तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही ऑनलाईन इथं कॉलसुद्धा करू शकता. याच्यानंतर आपल्याला पाहणार आहोत बघा की ऑनलाईन अर्ज कसं करायचं. तर आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण इथं वेबसाईटवर पुन्हा परत यायचं आहे. आता ह्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथून क्लिक करून सुद्धा ही ओपन होते. तर आपल्याला इथं रजिस्ट्रेशन लिंक या बटनावर क्लिक करून इथून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर बघा इथं सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून इथं सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर बघा इथं तुम्हाला एक OTP येईल. इथं OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर OTP टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तर बघा या प्रकारे हा फॉर्म आहे. इथं आपला अर्ज ओपन झाला. आता इथून आपल्याला ॲप्लिकेशन भरायचं आहे. तर सर्वप्रथम बघा इथं अप्लाइड फॉर. तर तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे. सर्वप्रथम JEE साठी, नीटसाठी, MST CT साठी. तर तुमचं योग्य ऑप्शन तुम्हाला इथं घ्यायचं आहे. तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं ॲप्लिकेंटचा फुल नेम म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यामध्ये इथं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि इथं सरनेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं ॲप्लिकंट फादर नेम म्हणजे इथं तुमच्या वडिलाचं नाव इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली जेंडर निवडायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं आर यू ऑर्फन म्हणजे आपण अनाथ आहात का, इथं तुमचं योग्य ऑप्शन घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग आहात का. तर अपंग असाल तर येस करायचं आहे. येस केला असेल तर इथं तुम्हाला तुमचा अपंगाचा प्रकार इथं समोर दिलेला आहे. ते कोणता प्रकार आहे ते तुम्हाला इथं ते गोल समोर दिलेला आहे ना, इथं तुम्हाला ते त्याच्यावर टिक करायचं आहे. जर अपंग नसला इथं तुम्हाला नो करायचं आहे. त्याच्यानंतर बघा सोशल कॅटेगरी. इथं तुमची कास्ट तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतात ते कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुमची कास्ट. आता तुमची जात कोणती आहे ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघा आणि एकदम ॲक्युरेट टाका. तर त्याच्यानंतर बघा इन्कम ग्रुप. इथं नॉन क्रिमिनल ऑप्शन दिलेला आहे. तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे, इथं टिक करायचं आहे. हे सर्वांना करायचं आहे बघा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर दिलेला आहे. तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे या बॉक्समध्ये. त्याच्यानंतर खाली नॅशनॅलिटी इंडियन इथं ऑटोमॅटिक आलेला आहे. इथं आपल्याला काहीच बदल करायचा नाही. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. ह्याच्यानंतर बघा आता इथं डोमिसाईल. इथं आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहे ते. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र इथे ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर बघा आता तुमचं गाव तुम्ही जिथं राहता ते शहरी आहे की ग्रामीणमध्ये आहे ते तुम्हाला शहरी असेल तर अर्बनवर क्लिक करायचं आहे आणि ग्रामीण असेल तर रुरलवर क्लिक करायचं आहे. तर तुमच्या योग्य ऑप्शनवर टिक करा. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला प्रेझेंट ॲड्रेस. इथं तुम्हाला पुन्हा तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं तहसील घ्यायचं आहे, ठीक आहे, म्हणजे तालुका घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली बघा इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं इथं ॲड्रेस पूर्ण टाकून घ्यायचा आहे. हाऊस नंबर वगैरे असेल तर वार्ड नंबर. त्याच्यानंतर कोणत्या रोडवर वगैरे असेल तर ते ठिकाण इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली पिनकोड टाकायचं. तर आता आपल्याला इथं तुमचं खाली पर्मनंट ॲड्रेस विचारलेला आहे. तर तुमचा सध्याचा पत्ता हा पर्मनंट ॲड्रेस सोबत सेम आहे का. तर सेम असेल तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे. राईट केल्यावर तुमचा पत्ता ऑटोमॅटिक इथं येईल. त्याच्यानंतर बघा मोबाईल नंबरसुद्धा इथं ऑटोमॅटिक आलेला आहे. आता तुमच्याकडे अल्टरनेट कोणता नंबर आहे नंबर असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID एकदम अचूक टाका. आता ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमच्या 10वीची क्वालिफिकेशन डिटेल द्यायची आहे. आता सर्वप्रथम इथं नेम अँड प्लेस ऑफ स्कूल म्हणजेच तुमच्या 10वीच्या शाळेचं नाव आणि तिथला ॲड्रेस तिथं समोर तुम्हाला टाकायचा आहे ह्या बॉक्समध्ये. त्याच्यानंतर बोर्ड निवडायचा आहे. बोर्ड म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डनं 10वी पास झालेली आहे किंवा CBSE बोर्डनं झाले असेल किंवा इतर कोणत्या बोर्डनं झाले असेल तर ते बोर्डाचं नाव तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे. त्याच्यानंतर पासिंग इयर. तर इथं फक्त बघा 2025 वाल्यांसाठीच ही योजना आहे. तर इथं 25 तुम्हाला ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर बघा टोटल मार्क्स. तर इथं तुम्हाला आता टोटल किती मार्क होते तुमच्या मार्कशीटवर बघा ते मार्क ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर ऑप्टेन मार्क्स म्हणजे एकूण गुणपैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहे ते गुण इथं तुम्हाला टाकायचे आहे. मिळालेले गुण टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक इथं कॅल्क्युलेट होईल.
त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता 10वीची डिटेल झाल्यानंतर तुम्हाला आता समोर डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन येईल. तर सर्वप्रथम इथं आता लक्षपूर्वक बघा. तर इथं सर्वप्रथम पासपोर्ट साईज फोटो, तर इथं तुमची ह्या बॉक्समध्ये बघा पासपोर्ट फोटो तुमची अपलोड करायची आहे. तर तुमची पासपोर्ट फोटो JPG मध्ये असली पाहिजे आणि 200 KBच्या आतमध्ये असली पाहिजे. तर इथं बघा चूज फाईलवर आपल्याला क्लिक करून आपली फोटो इथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथं अपलोड इमेज एक ऑप्शन दिलेला आहे बघा, इथं समोर इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची फोटो इथं अपलोड होईल. इथे तुम्हाला ते शो सुद्धा होईल. त्याच्यानंतर बघा ह्याच प्रकारे आपल्याला सिग्नेचर, आता तुमची सिग्नेचर सुद्धा JPG मध्ये असायला पाहिजे. ते सुद्धा 200 KB मध्ये असायला पाहिजे. इथं आपली सिग्नेचर अपलोड करून घ्या. म्हणजे इथं चूज फाईलवर क्लिक करून आपल्याला ते JPG फाईल सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा अपलोड बटनावर क्लिक करून ते तुम्हाला अपलोड करायची आहे. ह्याच प्रकारे खाली इथं आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड हा दोन्ही बाजूने असला पाहिजे आणि JPG मध्ये पाहिजे, ते बी 200 KB मध्ये. त्याच्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर बघा इथं व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, इथं तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ते सुद्धा 200 KB मध्ये आणि JPG मध्ये पाहिजे. म्हणजे सर्व डॉक्युमेंट तुमचे JPG मध्ये पाहिजे आणि 200 KBच्या आतमध्ये त्याची साईज असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 10वीची मार्कशीट किंवा सनद. बघा आता तुमचे जर सनद वगैरे आले असेल तर तुम्ही सनद अपलोड करू शकता किंवा तुमची मार्कशीट सुद्धा अपलोड करू शकता किंवा नवीन निकाल लागला असेल तर तुम्ही प्रिंट काढून त्याच्यात तुमची स्वतःची स्वाक्षरी करायची आहे तुम्हाला आणि ते तुम्हाला अपलोड करायची आहे. तर बघा सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करा. ओरिजिनल जे डॉक्युमेंट असतील तर त्याची झेरॉक्स असेल तर त्या झेरॉक्सवर तुमची सही तुम्हाला करणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा 11वीमध्ये ॲडमिशन तुम्ही ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तिथलं तुम्हाला बोनाफाईड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन रिसिप्ट इथं तुमच्या 11वीची तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर खाली बघा डोमिसाईल सर्टिफिकेट, इथं तुमचं आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फायनल सबमिट इथं एक बटन दिलेलं आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पहा आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. तर आता इथे तुम्हाला खाली यायचं आहे. खाली इथे आल्यावर इथं बघा प्रिंट असा एक बटन दिलेला आहे, इथं तुम्हाला क्लिक करून तुमचा फॉर्म हा प्रिंट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आल्यास त्या चॅनलला सबस्क्राईब करा.